महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव सुरू झाला आहे. बुधवारी महाशिवरात्री दिवशी श्री वीरेश्वर मंदिरात सुमारे 350 किलो रंगीत तांदळाची रांगोळी साकारण्यात आली. शिवकाळापासून सुरू असलेला हा छबिनोत्सव यंदा 24 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. महाशिवरात्री दिनी महाडची ग्रामदेवता जाकमाता देवी पालखीमध्ये बसून आपला भाऊ श्री वीरेश्वर महाराजांच्या भेटीला आणि छबिनोत्सवाला वाजत गाजत आली. रात्री उशिरा जाकमाता देवीचा हा पालखी सोहळा वीरेश्वर मंदिराजवळ दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कोटेश्वरी देवी मंदिरात जाकमाता देवी ही स्थानापन्न झाली. रात्री उशिरा श्री वीरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात ही तांदळाची रांगोळी साकारण्यास तेथील मानकरी गुरव यांच्या परिवारातील 6 ते 7 सदस्यांनी ही रांगोळी साकारली. 350 रंगीत तांदळाचा वापर करून ही रांगोळी पूर्ण करण्यास तब्बल 3.5 तास लागले. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर ती वीरेश्वर महाराजांची विधिवत पूजा आणि आरती घेण्यात आली. यावेळी देवस्थानचे वतनदार श्री पोतनीस, सपत्नीक तसेच देवस्थानचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर आणि सर्व पंचही उपस्थित होते. पूजा आणि आरती झाल्यानंतर श्री वीरेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तसेच साकारलेली रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. आज महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सवाला सुरुवात झाली. महाशिवरात्र हा त्यातला एक प्रमुख दिवस आहे. या निमित्त महापूजेसाठी तांदळाची रांगोळी काढली जाते. ही गेली 350 वर्षाची परंपरा आहे आणि गुरव कुटुंबीय आणि मित्रपरिवार ती अव्याहतपणे करतात. त्यांनी ती चालू ठेवली. या रांगोळीसाठी साधारण 350 किलो तांदूळ लागतो. त्यातल्या काही तांदळाला खाद्य रंग देऊन त्या माध्यमातून उत्कृष्ट डिझाईन केलं जातं. ही रांगोळी साधारण 8 ते 10 लोक काढतात. रांगोळी काढायला साधारण 3.5 तास लागतात. त्यानंतर देवळाचे प्रमुख मानकरी, पंचमंडळी आणि ब्रह्मवृंद यांच्या माध्यमातून महापूजा होते आणि महापूजेनंतर आजच्या दिवसाची सांगता होते. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.